आजारी संजय राऊतांचं नवं ट्विट, रुग्णालयामध्ये लिखाण करतानाचा फोटो पोस्ट, हाताला सलाईनची पट्टी असताना सुद्धा लिखाण सुरू। पार्थ अजित पवार मवियाच्या निशाण्यावर, गैरप्रकारातला आमचं समर्थन नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। ठाकरेंनी हिंदू मतदारांना वोट चोर ठरवलं, आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंना मारण्याची धमकी, जरांगेंना धमकी दिल्याप्रकरणी दोघांना अटक। एमसीएच्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एक साथ, शरद पवार फडणवीस जोडीचं बळ अजिंक्य नाईक यांच्या पाठीशी, अजिंक्य नाईक यांना एमसीए अध्यक्षपदाची आणखी एकदा संधी। शेतकऱ्यांसाठी मागणी करतो, यामध्ये कुठले टोमणे, स्वतःची टिमकी वाजवणारे आता शेतकऱ्यांसोबत का नाही आहेत, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्ला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून पुण्यातील पदाधिकाऱ्यांची कान उघडणी, काम करायचं नसेल तर पद सोडा, इतके दिवस काय काम केलं हे दाखवा, राज ठाकरे संतापले। भाजपा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष, दुसऱ्या पक्षांना गोळणारा राक्षस भाजपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीवरून वडेट्टीवारांची टीका। फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी मंत्रालयाबाहेर वंचितचं आंदोलन, रुपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी, राजीनामा देण्याची आंदोलकांची मागणी। वंदे मातरम न म्हणणाऱ्या उर्दू शाळांवर कारवाई करा, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांची मागणी, शाळांमध्ये 1 ते 7 नोव्हेंबर पर्यंत वंदे मातरम म्हणण्याचे आदेश। मुंबईमध्ये मुसलमान महापौर होण्याला मनसेचा वेगळाच तर्क, मनसेकडून चांगला मुसलमान आणि वाईट मुसलमान असा भेद करण्याचा प्रयत्न। शिवाजी कर्डिलेंची जागा मुलाला, अक्षय कर्डिलेंच्या राजकीय लॉन्चिंगसाठी समर्थक सरसावले, विखे पाटील पिता पुत्रांनाही कंबर कसली। रामकुंडावर गोदा स्नानानंतर भाविक महिलांची गैरसोय, गिरीश महाजन यांनी पाडले वस्त्रांतर कृत्य। शिरूर नंतर अहिल्यानगरमध्येही बिबट्याचे हल्ले, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकलेचा मृत्यू। संभाजीनगर नावावर लघुशंका घटनेला नवच वळण, छत्रपती संभाजीनगर नामकरणाला निर्लज्ज विरोध करणाऱ्याची आत्महत्या, संभाजीनगर नावावर लघुशंका केल्यानं सर्वत्र पसरला होता संताप। लाडक्या बहिणीची केवायसी अद्याप अपूर्णच, फक्त 80 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण, एकूण 2.5 कोटी महिला योजनेच्या लाभार्थी। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव सोनिया चरणी गेले, संजय केळेकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये, येवल्यामध्ये शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड, 2 एकर द्राक्ष बाग केली नष्ट। विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या पछड्याला वाचवलं, शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावातली घटना, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनुभवला 2 तासांचा थरार। मल्टिप्लेक्समधील आवाजवी दराच्या विक्रीवर कारवाई होणार, अन्नपदार्थ आणि तिकिटांचे दर कमी ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नानं पंतप्रधानही चकित, मोदीजी तुम्ही स्वतःच्या त्वचेची काळजी कशी घेता, महिला क्रिकेटपटूच्या प्रश्नावर मोदी खळखळून हसले। ब्राझीलच्या त्या मॉडेलनं उडवली राहुल गांधींची खिल्ली, राहुल गांधींकडून ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो बोगस मतदार म्हणून सार्वजनिक, चुकीमुळे राहुल गांधी भाजपच्या निशाण्यावर। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा आज पहिला टप्पा, बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान, तर 121 जागांसाठी 1314 उमेदवार रिंगणात। पश्चिम बंगालमध्ये एका तलावामध्ये सापडली शेकडो आधार कार्ड, बनावट ओळखपत्रांचा घुसखोरीशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप। कर्नाटकात काँग्रेस सरकार विरोधात प्रचंड संताप, ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकात रस्त्यावर।